मूळव्याध, भगंदर, फिशर अशी भारी भारी नावं ऐकून भीती वाटते ना. पण मंडळी, हा मूळव्याधचा त्रास, हे पाईल्सचा त्रास बऱ्याच लोकांना असतो. पण ही लोक डॉक्टरांकडे सुद्धा जायला घाबरतात किंवा लाजेपोटी ह्या गोष्टींची चर्चा त्यांच्यासोबत करत नाही. भारतामध्ये प्रत्येक 4 माणसाच्या मागं एका माणसाला हा त्रास त्याच्या आयुष्यात कधी ना कधीतरी होतो. पण ह्या विषयावर उघडपणे बोललं जात नाही आणि ते काम आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग, तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. आज आपल्यासोबत पुन्हा मॅडम आहेत, डॉक्टर लोणावत मॅडम, ज्या आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि त्या आपल्याला सांगतील की मूळव्याध, भगंदर, फिशर जे काही असेल तर त्याचं आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन तुमचं समाधान कसं करता येईल आणि त्याचं संपूर्ण उच्चाटन किंवा कमीत कमी त्याचं पेन कमी कसं करता येणार आहे, याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. पण याविषयी चर्चा करायच्या अगोदर तुम्हाला परत एकदा नम्र विनंती, चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब करा, नंतर लाईक, शेअर आणि मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. चला तर जाऊया आपल्या आरोग्याच्या राजमार्गावर, करूया हा प्रवास लोणावत मॅडम सोबत. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आरोग्याच्या राजमार्गाच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये. येस. मगाशी मी जी नावं सांगितली अशी भयंकर नावं होती की भगंदर आणि फिशर आणि मूळव्याध वगैरे. तर हे जे असतात सगळे आपले एनोरेक्टल डिझिजेस, म्हणजे मलाशयाचे आणि गुदद्वार आपण जे म्हणतो. तर एक आयुर्वेदिक तज्ज्ञ आहात तुम्ही, तर ह्याकडं तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे की सगळे एकाच माळ्यातले मणी आहेत का कुठला समान धागा आहे जो सगळ्यांना जोडतोय? ओके, तुम्ही म्हणलात तसं खरंच अवघड म्हणजे मोठी नावं आहेत आणि त्याचा होणारा त्रास पण खूप मोठा आहे, खूप मोठा त्रास आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणलात की कॉमन दुवा काय, ह्या आजारांचं स्थान किंवा जागा जरी एकसारखी असली तरी त्यांच्यातली पॅथॉलॉजी खूप वेगवेगळी आहे. अच्छा. त्यातल्या त्यात फिशर आणि पाईल्स हे दोन्ही सुद्धा तुमच्या एनल केनालमध्ये होणारे म्हणजे तुमच्या गुदद्वारात होणारे व्याधी आहेत. भगंदर हा थोडा वेगळा व्याधी आहे म्हणून तो पटकन सांगते. भगंदर व्याधी कसा आहे की तुमचा जो गुदाचा भाग आहे किंवा तुमचा जो रेक्टमचा भाग आहे त्याच्यामध्ये खूप मसल्स आणि खूप फॅट असलेला भाग आहे. तिथे बऱ्याचदा तुमच्या आहारामुळे किंवा तुमचं ज्या प्रकारचं काम आहे, इवन तुमचा डायबिटीस, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे आहेत त्यातला डायबिटीस जर अनकंट्रोल्ड असेल आणि तो जो भाग आहे तिथे खूप फॅट आणि अशा गोष्टी असल्यामुळे तिथे तुमचं एखादी स्मॉल काय म्हणतो त्याला स्वेलिंग येतं आणि मग नंतर तो स्वेलिंग ट्रीट केलं गेलं नाही तर मग ती फुटते आणि त्यातनं जखम तयार होते. फक्त ह्या जखमचा इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की ती जितकी बाहेर दिसते तितकाच त्याचा ट्रॅक जो असतो तो आत असतो आणि तो आत कुठपर्यंत जाऊ शकतो, तुमच्या एनल केनलपर्यंत जाऊ शकतो, तुमच्या रेक्टमपर्यंत जाऊ शकतो आणि त्यातनं पस, रक्त ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तो ट्रीटमेंटला अतिशय कठीण व्याधी आहे. त्यामुळे तो जितका लवकर डायग्नोस होईल तेवढा चांगला. दुसरं जे आहे फिशर आणि पाईल्स, हे दोन्ही गोष्टी तुमच्या द्वारात होणाऱ्या आजार आहेत. बऱ्याच लोकांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की हे नक्की वेगळे आहेत की सेम आहेत. यातला कॉमन दुवा हा नक्की आहे की आयुर्वेदानुसार ह्याची सुरुवात, बऱ्याच लोकांना वाटतं की हे फक्त एनल कॅनालचे व्याधी आहेत, पण ह्याची सुरुवात ही तुमच्या पचनातनं होते. अपचन झाल्यामुळे, योग्य प्रकारे मळ तयार न झाल्यामुळे आणि जो मळ तयार होतोय तो पूर्णपणे योग्य प्रकारे बाहेर न पडल्यामुळे हे जे व्याधी आहेत फिशरसारखे किंवा पाईलसारखे हे उद्भवताना दिसतात. त्यामुळे ह्यांच्यातला कॉमन दुवा आहे तुमच्या अग्नीची म्हणजे तुमची डायजेशनची कपॅसिटी वीक असणं. अच्छा. आणि तुमचं त्याप्रमाणेच तुमचं डाएट, लाईफस्टाईल हे त्याला पूरक नाही आणि तुमची डायजेस्टिव्ह कपॅसिटी वीक असेल, हा त्यातला कॉमन दुवा आहे आणि त्यांनी ह्यासारखे जे व्याधी आहेत ते होऊ शकतात. म्हणजे आत्ता मला जे कळते मी सांगतो की 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर तुमचं पचन, डायजेशन, आणि तुमचं बऱ्याच वेळा बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन लोकांना ह्या जास्त असतात, जास्त स्ट्रेन करावं लागतं. तर ह्या 2 गोष्टी मुळात कारणीभूत आहेत. तर आपण ह्या विषयावर आता फोकस करूया की हे कॉन्स्टिपेशन कसं कमी करावं आणि डायजेशन कसं इम्प्रूव्ह करावं. ओके,
बरोबर आहे. बऱ्याचदा आता तुम्ही ह्याच्यात जे म्हणलात तसं आहे की तुमचं पचन बिघडलं की तुम्हाला बद्धकोष्ठता नक्की होणार आहे. जसं आपण म्हणतो की पचन बिघडण्याचा एक मार्ग नाही आहे किंवा एक कारण नाही आहे. पचन बिघडण्याची अनेक कारणं आहेत आणि त्याच्यामुळे होणाऱ्या बद्धकोष्ठतेची अगेन मल्टिपल कारणं असू शकतात. आता हे दूर करायचं कसं? बऱ्याचदा होतं काय, पचन बिघडण्याचं सगळ्यात पहिलं कारण हे आहे की तुमची जेवढी पचवण्याची ताकद आहे त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं अच्छा. जाणं. आपल्याला बऱ्याचदा कळतच नाही की आपल्या शरीराला किती पचलं जाणार हो आहे. ना. आजकालच्या काळात आपण आपल्या पचनशक्तीपेक्षा जास्त खातो. ते सोडून आपण आपलं सगळं काम हे बैठं आहे, त्याच्यामुळे अजून आपली डायजेस्टिव्ह कपॅसिटी जी आहे ती वीक होते. त्याचबरोबर आपल्या आहारातल्या काही गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आजकाल खूप ट्रेंड आला आहे सलॅड्स खाण्याचा, ज्याच्यामध्ये आपण कच्च्या भाज्या खातो, कडधान्य खातो. पण ह्या कच्च्या भाज्या किंवा जी कडधान्य आहेत मूळ आलेली, ही असतील कदाचित तुमच्या न्यूट्रिशनल लेवलवर चांगली असतील, पण हे पचवण्यासाठी किंवा त्यांचा तुमच्या पोटावर काय होतं तर कडधान्य जी आहेत ती तुम्हाला बद्धकोष्ठता करणारी असतात. अच्छा. किंवा ते तुमच्या डायजेशनला अवघड असतात, पचायला जड असतात. भाज्या आधीपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर आपण काय करतो, आपण भाज्या परतून शिजवून खायचो. हो. पण आजकाल कच्च्या भाज्या, कडधान्य जी कच्ची आहेत, ज्यांच्यावर कुठलाही अग्निसंस्कार झालेला नाही, अशा खाण्याकडे आपला ट्रेंड वाढलेला आहे. त्याच्यामुळे आधीच आपली डायजेस्टिव्ह कपॅसिटी कमी आणि त्याच्यामध्ये आपण अशा गोष्टी नियमित खायला लागलो तर त्यांनी हा जो त्रास आहे अपचनाचा तो वाढतो आणि मग तो पुढे जाऊन बद्धकोष्ठता म्हणून रिफ्लेक्ट होतो आणि मग त्यातनं पुढे जाऊन ह्यासारखे जे आजार आहेत ते उद्भवतात. मग पचनक्रिया इम्प्रूव्ह करण्यासाठी काही स्पेसिफिक घरगुती त्याला उपचार आहेत का? आहेत, नक्की आहेत. पचनक्रिया त्याचा उपचाराच्या आधी एक छोटी जी सगळ्यांनी पाळावी अशी टिप सांगते, ते म्हणजे की जर आपल्याला 2 पोळ्या खाण्याची सवय असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की तेवढी भूक आहे तर पाव किंवा चतकोर चपाती जी आहे ती कमी खावी. अच्छा. जेवढं तुम्ही लोड कमी द्याल तेवढं तुमचं पोट हलकं राहील. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही पचन सुधारण्यासाठी केली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य आहे, आत्ता उन्हाळा आहे म्हणून, पण जेवढं शक्य आहे तेव्हा उकळलेलं, जे उकळून अर्ध केलेलं पाणी आहे किंवा उकळून आटवलेलं पाणी आहे असं पाणी तुमच्या आहारात ठेवलं तर त्यांनी पण तुमचं पचन वाढू शकतं. त्याचबरोबर आहारामध्ये आपण खूपदा मिस करतो, आपल्या आहाराची इतकी चांगली योजना आहे. आपल्याकडे बघा कढीपत्ता वापरला जातो, हो. कढीपत्त्याची चटणी कित्येक ठिकाणी करतात. हे तोंडी लावण्याचे जे प्रकार आहेत की नाही ते जर योग्य मात्रेत खाल्ले, कढीपत्त्यासारख्या गोष्टी असतील किंवा अगदी आपण लिंबू जे वापरतो त्यासारख्या गोष्टी असतील, त्यांनी तुमची पचनशक्ती सुधारायला नक्की मदत होते. पण जसंही म्हणलं की प्रत्येकाच्या अपचनाचं मूळ वेगवेगळं आहे, त्यामुळे त्याला एक औषध सगळ्यांना असं कामी येत नाही. दुसरा प्रश्न झाला की बद्धकोष्ठता कशी कमी करायची. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठीचे अगदी छोटे छोटे उपाय सांगते. एक तर त्यातला पहिला उपाय जसा आहे ते मी नेहमी सांगते की जेवल्यानंतर किंवा तुमच्या रोजच्या शेड्यूलमध्ये चालणं हे फार महत्त्वाचं आहे. आजकाल आपण बघतो की आपण बसून असतो दिवसभर, त्यामुळे तुमच्या आतड्यांची हालचाल जी आहे ती मंदावते आणि ते एक महत्त्वाचं कारण आहे बद्धकोष्ठतेचं. बद्धकोष्ठता कमी करण्याचे जर काही साधे उपाय सांगायचे झाले तर त्यातला चालणं, प्रत्येकाने हे चाललं पाहिजे. आजकाल आपण सतत बसून असतो, तर ते न करता आपल्या डेली शेड्यूलमध्ये चालण्याचा व्यायाम ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्यांनी आपल्या आतड्यांची जी हालचाल आहे ती सुधारते. दुसरं अजून एक म्हणजे जी लोक आता वार्धक्याकडे म्हणजे पोस्ट 50 जी झुकली आहेत अशा लोकांनी रोज रात्री कोमट दुधामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकून जर ते प्यायलं तर त्यांनीही मदत होते. तुम्हाला बऱ्याच जणांना हे माहिती असेल की तुमचा कोठा म्हणजे तुमचं जे पोट किंवा तुमचं डायजेशन जे आहे खूप कडक संडास होतीये, खूप स्ट्रेन द्यावा लागतोय, अशा लोकांनी त्यांच्या आहारात काळे मनुके हे नक्की ठेवले पाहिजेत. काळे मनुके रोज 8 ते 10 काळे मनुके चावून चावून खाल्ल्याने सुद्धा तुमच्या बद्धकोष्ठतेचा जो त्रास आहे तो कमी होणार आहे. ह्याच्या पुढे जाऊन ज्या लोकांना असं क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी आधी करायचं तसं एरंड तेलाचा प्रयोग करणं, म्हणजे महिन्यातनं एकदा एखाद्या रविवारी एरंडेल तेल जे आहे ते 2-3 चमचे जर घेतलं तर त्यांनीसुद्धा तुमची बद्धकोष्ठतेची टेंडन्सी जी आहे ती ब्रेक करायला मदत होते. ह्याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतो कंडिशन्सनुसार अजून वेगवेगळे उपचार हे करता येऊच शकतात, पण हे त्यातल्या त्यात घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय. ह्या सगळ्या गोष्टी जर कोणाला फिशर असेल त्यांना पण हे खाण्यापिण्याच्या गोष्टी लागू आहेतच मला वाटतं. आहेत, नक्की. अजून काही वेगळं काही करायचं आहे का फिशरच्या लोकांनी? फिशरच्या लोकांमध्ये काय असतं सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचं पेन पॉईंट हा आहे की त्यांना एकतर
कडक संडास होते आणि संडास होताना प्रचंड वेदना होतात. सो ह्या लोकांमध्ये अजून 2 गोष्टी, त्यांची कंप्लेंट हीच असते की खूप दुखतंय, मला संडासच्या जागी इतकं दुखतंय की बसता येत नाही, उभं राहता येत नाही. अशा लोकांनी 2 गोष्टी करण्याचं म्हणजे एकतर तुमच्या घरी जर खोबरेल तेल असेल, थोडंसं कोमट करून ते खोबरेल तेल जे आहे कापूस व्यवस्थित, आपल्याकडे मेडिकल शॉपमध्ये जो कापूस मिळतो त्या कापसाचा गोळा करून घ्यायचा, तो त्या खोबरेल तेलामध्ये बुडवून ती जी संडासची जागा आहे तिथे तो कापसाचा गोळा ठेवायचा. काय झालेलं असतं फिशरमध्ये, एकतर तुम्ही कॉन्स्टिपेटेड असता. जर तुम्ही एक उदाहरण देते की तुमची जखम झाली आहे जर त्वचेवर आणि त्याला मी घासलं तर ती दुखणार आहे, बरोबर. सो हे विशियस सायकल आहे. होतं काय, कॉन्स्टिपेशन असतो त्याच्यामुळे मळ घट्ट होतो, तो तुमच्या आतल्या जो त्वचा आहे तुमच्या गुदप भागाची त्याला घासून बाहेर पडतो. तो घासून घासून तिथे जखमा व्हायला लागतात, मायक्रो ट्रॉमा होतो. आणि जखम व्हायला लागली की आपल्या शरीराची टेंडन्सी काय, आपण आखडून धरतो. त्यामुळे तो जो भाग आहे गुदाशयाचा तो आखडून धरला जातो, त्यामुळे अजून संडास व्हायला त्रास होतो आणि मग अजून दुखतं. हे असं एक विशियस सायकल आहे. त्यामुळे बेसिक आहे की खोबरेल तेल जर घरी असेल तर त्याचा बोळा त्या ठिकाणी ठेवणं, रात्री झोपताना ठेवू शकता. त्यांनी काय होतं, तर जो मायक्रो ट्रॉमा आहे तो हील व्हायला थोडी मदत होते. आणि दुसरी अजून एक गोष्ट ती म्हणजे सिट्स बाथ, की जेव्हा तुम्ही संडास करून याल त्याच्यानंतर कोमट सहन होईल, सोसेल अशा पाण्यामध्ये थोडा वेळ बसणं, ह्याने तिथले जो स्पाझम झालेला असतो, जे आखडून मसल्स झालेले असतात त्या गुदाशयातले, ते रिलॅक्स व्हायला मदत होते आणि त्यांनी काही काळासाठी का होईना तुमचं वेदनाशमन होतं. फिशरमध्ये सांगायची महत्त्वाची गोष्ट, जर त्रास आत्ता होत असेल तर लगेच उपचार घेतले तर तो त्रास लवकरात लवकर कमी होऊ शकतो, नाहीतर तो त्रास परत परत येत जातो. कारण मी म्हटलं तसं की ते विशियस सायकल आहे. बरोबर. आणि मग त्यासाठी ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. पण लवकर जर तुम्ही डायग्नोस केलं आणि लवकर ट्रीटमेंट घेतली तर ऑपरेशनशिवाय सुद्धा तो बरा होऊ शकतो. फिशरमध्ये आपल्याकडे काही मेडिसिन, जसं म्हणलं की आपल्याला अपचन आणि बद्धकोष्ठता ह्याला टॅकल करायला काही मेडिसिन्स घ्याव्या लागतात. आपण एक्सटर्नल ज्या काही थोड्या थेरपी, शतधौत घृत, माझं मगाशी सांगायचं राहिलं, शतधौत घृत नावाचं एक घृत मिळतं जे 100 वेळा धुतलेलं तूप असतं. अच्छा. सो ज्यावेळी फिशरमध्ये खूप जास्त पेन आहे, कापल्यासारखं दुखतं असं पेशंट म्हणतात, तेव्हा जर ते जरी तिथे लावलं लोकली तर त्यांनी त्या ठिकाणी थंडावा येतो आणि तात्पुरती वेदना कमी होते. याचबरोबर आम्ही त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मात्रा बसती, जसं मी म्हटलं की रेक्टल थ्रू, त्या रस्त्या थ्रू आपण कमी क्वांटिटीमध्ये ऑइल जे आहे ते देतो. त्याने सुद्धा हा जो इंटरनल जे काही जखमा झाल्या आहेत किंवा मसल्स खूप जास्त स्ट्रेन किंवा स्पाझममध्ये गेलेले आहेत ते रिलॅक्स व्हायला मदत होते. त्याने तुमची बद्धकोष्ठता कमी होते, मसल रिलॅक्स होतात आणि तुम्हाला तात्काळ आराम मिळतो. पाईल्स हा आयुर्वेदिक उपचारा थ्रू बरा होऊ शकतो का पूर्ण, कसं काय? अगदी. पाईल्समध्ये आणि फिशरमध्ये काय फरक आहे, तर पाईल्स जे आहे त्याच्यामध्ये होतं काय की तुमच्या ज्या रक्तवाहिन्या असतात तुमच्या गुदद्वारामध्ये खूप साऱ्या रक्तवाहिन्या आहेत, पण जेव्हा ज्यांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असतं, स्ट्रेन करावं लागतं, सो त्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याच्यावर खूप जोर पडतो आणि त्याच्यामुळे त्या सुचतात, फुगतात आणि जे मग पेशंट म्हणतात की कोंब लागतोय. सो पाईल्सचा जो उपचार आहे ह्याचं जसं मी म्हटलं मूळ अपचन आणि बद्धकोष्ठता असते ते कमी केलं आणि तुम्ही त्याच्याबरोबर बस्तीसारखे जे काही ट्रीटमेंट्स आहेत अशा ट्रीटमेंट्स घेतल्या, काही वेळा तिथे लीच थेरपी करावी लागते, अशा ट्रीटमेंट्स घेतल्या तर पाईल्सचे पेशंट्स आहेत अगदी ग्रेड 2 ग्रेड 3 पर्यंत जे पेशंट्स आहेत ते त्यांनी बरे होऊ शकतात. त्याच्याबरोबरच सर्जरीला पर्याय म्हणून आयुर्वेदामध्ये क्षारकर्म नावाची एक थेरपी आहे. त्या थेरपीने सुद्धा जे पाईल्स आहेत ते गळून पडणं जे होतं, म्हणजे तो कोंब जो असतो तो गळून पडू शकतो. सो अशा प्रकारच्या थेरपीजनी आयुर्वेदानुसार सुद्धा पाईल्सवर आपण चांगल्या प्रकारे विजय मिळवू शकतो, तो बरा करू शकतो. पाईल्सबद्दल आपलं बोलणं झालं, आपण फिशरबद्दल बोललो, पण आपण अजून तिसरा जो भाग होता भगंदर, तर ह्या भगंदरचं नेमकं कारण काय आहे आणि मग त्याचं कारण मुळापासून आपल्याला काढता येतं का आणि ते पूर्णपणे बरा आपण करू शकतो का? भगंदर हा मुळातच आयुर्वेदात जे 8 व्याधी सांगितलेत जे अवघड आहेत ट्रीटमेंटसाठी त्यातला एक व्याधी आहे भगंदर. अच्छा. भगंदराचे 2 प्रकार असतात, जसं मी आधी सांगितलं की तुमचं तिथे वुंड होण्याआधी स्वेलिंग नक्की डेव्हलप व्हायला लागलेलं असतं, गाठ येते आणि खूप जण ते इग्नोर करतात. पण जर ती इग्नोर न करता जेव्हा ते गाठीच्या स्टेजमध्ये असतो भगंदर, तेव्हा जर तो तेव्हा मेडिसिन थ्रू पण बरा होऊ शकतो. मेडिसिन थ्रू पण आपण ती जी गाठ आहे ती कमी करू शकतो आणि त्याची पुढे जखम होण्यापासून वाचवू शकतो. खूप साऱ्या डायबेटिक पेशंटमध्ये खूप सारं गाठी निर्माण होण्याची टेंडन्सी असते. सो अशा पेशंट्समध्ये पण आपण जर मेडिसिननी फक्त ह्या गाठी ज्या आहेत त्या कमी करू शकतो. इन केस
ती गाठ फुटली आणि त्यातनं जर तिथे वूंड तयार झाली आणि त्याचा ट्रॅक तयार झाला, जो आपण म्हणतो की इंटरनल एक ट्रॅक तयार होतो, तर तो ट्रॅक जर त्याचं ट्रीट करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये इंटरनल मेडिसिन्स आहेत. त्याच्यानंतर तिथे लोकली आपल्याला काही मेडिसिन्स ठेवणं, त्याचं पिचू ठेवणं, म्हणजे तिथे ऑइल काही ॲप्लिकेशन्स करणं. जसं मी मगाशी एक क्षारसूत्र म्हटलं की बेसिकली दीज आर द मेडिसिन्स ज्याने तो ट्रॅक जो आहे तो हील व्हायला मदत होते. सो अशा प्रकारच्या गोष्टींनी भगंदर जो आहे हा ट्रीट होऊ शकतो. फक्त जितका लवकरचा तो डिसीज असेल बरोबर. तितका तो लवकर बरा होणार. काही लोकांमध्ये 2, 3, 4 असे ट्रॅक पण डेव्हलप झालेले असतात, तेव्हा आपल्याला तिथे खूप अग्रेसिव्हली ट्रीटमेंट करावी लागते. त्यामुळे तो बरा होऊ शकतो, पण त्याला बरा होताना थोड्या मर्यादा आहेत. जर पेशंट लवकर आला तर आपण तो लवकर बरा करू शकतो. मॅडम, नेहमीसारखा आपला आता राऊंड मिथ्स अँड फॅक्टचा Yes. काही प्रश्न तुम्हाला विचारणार मी. रॅपिड फायर राऊंड आपला होणार आहे. येस. तर माझा पहिला प्रश्न, कडधान्य खाणं योग्य की अयोग्य? जर तुम्हाला आत्ता फिशरचा त्रास असेल किंवा पाईल्सचा त्रास असेल तर अयोग्य. कडधान्य मी जसं आधी म्हणलं की दे आर द रिझन दे कॉज कॉन्स्टिपेशन. त्यामुळे कडधान्य खाणं स्पेशली असा त्रास असताना अयोग्य. त्यातल्या त्यात तुम्ही खाऊ शकता ते म्हणजे मूग, मसूर, ते पण व्यवस्थित शिजवून. पालेभाज्या, कच्चं सलाड ह्याचं काय? ह्याचा आहार ठेवावा की नाही ठेवावा? सो पालेभाज्या खूपदा आपण फिशर्सच्या पेशंटना खूप जण रेकमेंड करतात कारण त्याच्यामध्ये फायबर असतं. अगदी बरोबर आहे. त्यातल्या काही पालेभाज्या, जर तुम्हाला ब्लिडिंग टेंडन्सी असेल तर मेथी, शेपू यासारख्या पालेभाज्या कम्प्लिटली टाळाव्यात. भाज्या जर तुम्हाला पालेभाज्या खायच्या असतील तर व्यवस्थित शिजवून तेलामध्ये परतून आपण जशी त्याची भाजी करतो अशा प्रमाणात खाव्या. सॅलेडमध्ये आजकाल बऱ्याचदा कच्च्या भाज्या खाल्ल्या जातात, कच्ची सगळी गोष्टी आपण खातो, ते अयोग्य, कारण ते पचायला जड असतं आणि त्यातनं नाही म्हटलं तरी अपचन आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठता असताना भरपूर पाणी प्यावं. अगेन खूप मोठं मिथ आहे हे, कारण लोकांना असं वाटतं की पाणी प्यायलं की ते फ्लश आउट करतं आणि त्यांनी त्याचं पुढे ढकललं जातं. पण लोक खूपदा हे मिस करतात की पाणी हे पचावं लागतं. अच्छा. तुमचं साधं उदाहरण आहे की आग लागली असेल, तुम्ही त्याच्यावर गरम पाणी जरी मारलं तरी आग विझतेच. बरोबर. त्यामुळे बद्धकोष्ठतेचं कारण हे नेहमी अपचन आणि तुमची मंदावलेली पचनशक्ती असते. तुम्ही जेवढं जास्त, तुम्ही तहानेपेक्षा जास्त पाणी प्यायलात की ती तुमची पचनशक्ती पुढे मंदावणारच आहेत. खूप जणांना सुरुवातीला बरं वाटतं की पाणी प्यायलं की मोशनला होते, पण इन अ लॉंगर रन खूप पाणी प्यायलं की तुमचं कॉन्स्टिपेशन दूर होतं असं होत नाही. उलट ते तुमच्यावर बॅकफायर होऊ शकतं. त्यामुळे खूप पाणी पिणं हे आम्ही वर्जत सांगतो पेशंटना. तहान लागली की पाणी प्यायचं, भूक लागली की जेवायचं, संडास लागली की संडास करायला जायचं, स्ट्रेन करायचं नाही. हे साधे 3 नियम आम्ही नेहमी जे काही हे भगंदर, फिशर आणि असे व्याधी आहेत ह्या सगळ्या पेशंट्सना सांगतो. रेटल ब्लिडिंग म्हणजे नेहमी पाईल्स असं असतो का? नाही, नक्कीच नाही. ह्याचं डिफरन्शियल आपल्याला करावं लागतं. जर तुमच्या संडासला लागून रक्त पडत असेल आणि कमी क्वांटिटीत पडत असेल तर बऱ्याचदा ते फिशर असतं. पण जेव्हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात विदाऊट पेन रक्त पडतं, ज्याला आपण स्प्लॅश इन पॅन म्हणतो, म्हणजे संडास झाल्यानंतर अचानक खूप रक्त पडतं, इतकं की कमोडमध्ये सगळीकडे रक्त पसरतं, ते बऱ्याचदा पाईल्समुळे आलेलं ब्लिडिंग असतं. पण ही दोन्ही ब्लिडिंग्स म्हणजे रक्त पडलं म्हणजे डिरेक्टली पाईल्स आहे असं नसतं. आपल्याला त्याच्यामध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस हे बाकी सिम्पटम्सच्या आधारे करावं लागतं. पाईल्स असताना आपण कुठलं ऑइंटमेंट वापरलं किंवा क्रीम लावलं म्हणजे पाईल्स पूर्णपणे आपला बरा होऊन जातो, हे कितपत खरं आहे? ऑइंटमेंट्स किंवा ह्या ज्या गोष्टी येतात ह्या एक्सटर्नल थेरपीजनी तुमचा मायक्रो ट्रॉमा तिथला कमी होईल. पण जसं मी म्हणलं की आजार कधी बरा, जेव्हा पॅथॉलॉजी ब्रेक होते. सो एक्सटर्नल ॲप्लिकेशन्सनी जी पॅथॉलॉजी इंटरनली तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये क्रिएट झालेली आहे ती एक्सटर्नल ॲप्लिकेशननी पूर्णपणे ब्रेक होत नाही. त्यामुळे फक्त ऑइंटमेंट्सनी तुमचा पाईल्स, तुमचं फिशर पूर्णपणे बरं होत नाही जोपर्यंत तुम्ही ते इंटरनली क्युअर करत नाही. बरोबर. मॅडम, थँक्यू सो मच. तुमचं आज खूप खूप आभार. आपले 3 एपिसोड आज संपले आहे आणि बरीचशी माहिती आम्हाला आज तुमच्याकडनं मिळालेली आहे. तर मंडळी, मला खात्री आहे हा एपिसोड बघून तुम्हालाही पाईल्स, फिशर, भगंदर जरी नाव मोठी असली तरी ह्याचं उपचार आपल्या आटोक्यात आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळीच तुम्ही डॉक्टरांना भेटलं पाहिजे. अगदी आपण बघू, आज झाले त्रास, 2-4 दिवस जाऊ द्या, 2 महिने बघूया, असं जर ढकलत गेलो आपण आपला आजार तर तो एका स्टेजला असा पोचतो की तुम्हाला तिकडनं परत नो रिटर्न अशी ती पॉलिसी असते. त्यामुळं वेळेवर उपचार करा. भगंदर असो किंवा पाईल्स असो, हे सर्व ट्रीटमेंट आयुर्वेदिकच्या उपचाराने आपल्याला करता येतात आणि नक्कीच त्यात यश आहे.
सो बघत राहा आपला आरोग्याचा राजमार्ग. पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये, नवीन मालिकेमध्ये, नवीन आजारांसोबत आणि एक नवीन एक्सपर्टसोबत. आणि तुम्हाला काय करायचं माहिती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. तर मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा असंच आपण ह्याविषयी चर्चा पुन्हा करत राहू एका दुसऱ्या मालिकेमध्ये. नक्कीच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.